नमस्कार. खूप दिवसातून मी तुमच्यासाठी एक पारंपरिक आणि चविष्ट अशी रेसिपी घेऊन आलेली आहे. ती म्हणजे गवारीची आमटी. साध्या घरगुती पद्धतीने बनवलेली ही आमटी पौष्टिक, चविष्ट आणि गरमागरम भाकरीसोबत, पोळीसोबत किंवा भातासोबत ही आमटी तुम्ही खाऊ शकता. रोज त्याच भाज्या खाऊन कंटाळा येतो आणि खास करून डाळीची आमटी वगैरे असल्या तर भरपूर आपल्याला खाऊ वाटत नाहीत. पण ही आमटी तुम्ही अशा पद्धतीने केली की ही आमटी तुम्हाला नक्की आवडेल. व्हिडिओ स्किप न करता लास्टपर्यंत नक्की बघा. तर साहित्य काय काय घेतले ते पाहूयात आपण. तर इथे मी घेतलेली आहे गवारी निवडून घेतलेली आहे आणि स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे. त्यासाठी इथे एक मीडियम आकाराचा कांदा चिरून घेतलेला आहे, एक टमॅटो घेतलेला आहे, थोडासा लसूण असा चेचून घेतलेला आहे आणि आपल्याला लागणार आहे ते म्हणजे शेंगदाण्याचं कूट. हे शेंगदाणे भाजून कूट करून घेतलेलं आहे. तर आता सर्वप्रथम आपल्याला आता गवारी ही भाजून घ्यायची आहे. तर गवारी चांगली डाग पडेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायची आहे. जसं आपण हिरव्या मिरच्या वगैरे खरड्यासाठी भाजून घेतो त्याच प्रकारे आपल्याला ही गवारी चांगली भाजून घ्यायची आहे. तर सर्वप्रथम आधी अशीच थोडीशी हलवून घ्यायची आहे. मग आपण थोडंसं तेल टाकून याला भाजून घेणार आहे. ही आमटी खूप छान लागते आणि ही आमटी भाकरीसोबत तर अप्रतिम लागते. तुम्ही नक्की अशा प्रकारे नक्की ट्राय करून बघा. तर आता आपण थोडंसं तेल टाकणार आहे. तेल टाकल्याने काय होतं, गवारी ही पटपट भाजली जाते. यासाठी ते मी थोडंसं तेल टाकून ही गवारी भाजून घेणार आहे. तर तुम्ही कधी अशा प्रकारे ही आमटी बनवलेली आहे का, मला नक्की कमेंट करून सांगा. आमच्यात ही आमटी सर्वांनाच आवडते. तर ही गवारी आपली चांगली अशी भाजून झालेली आहे. ही एका प्लेटमध्ये काढून घेते आणि आता आपण फोडणी देणार आहोत. आता याच कढईमध्ये थोडंसं तेल टाकणार आहे मी. थोडंसं तेल टाकलेलं आहे. अंदाजे तेल हे 2 ते 3 चमचे हे तेल आहे. ते तेल चांगलं आपल्याला तापवून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण जिऱ्याची फोडणी देतो आहे. त्यामुळे मी ते जिरे टाकलेले आहेत. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कढीपत्तासुद्धा वापरू शकता. पण मी ते फक्त जिऱ्याची फोडणी देणार आहे. तर सर्वप्रथम आधी आपण कांदा भाजून घेणार आहे. कांदा छान असा गुलाबी कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे आपल्याला. कोणतीही फोडणी देताना मंद गॅसवरती द्यायची. म्हणजे काय होतं, त्याची व्यवस्थित अशी चव उतरते आपल्या भाजीमध्ये. त्यामुळे गॅस इथं मीडियम ठेवलेला आहे आणि त्या मीडियम गॅसवरतीच आपल्याला हा कांदा अजिबात करपवायचा नाही. असा मीडियम गॅसवरतीच आपल्याला हा कांदा भाजून घ्यायचा आहे. आता कांदा छान असा भाजत आलेला आहे. यामध्ये टाकणार आहे जो आपण चेचून घेतलेला लसूण होता तो टाकणार आहे मी. कारण की तेल भरपूर तापलं होतं त्यामुळे मी आधी सर्वप्रथम इथे कांदा भाजून घेतलेला आहे. तेल व्यवस्थित कडकडीत गरम झाले की फोडणी आपली करपू नये यासाठी आधी सर्वप्रथम मी इथे कांदा टाकलेला आहे. तर आता चेचलेला जो लसूण आहे तो सुद्धा कांद्यासोबत चांगला असा भाजून घ्यायचा आहे आपल्याला. रोज आपल्या महिलांना प्रश्न पडतो तो म्हणजे भाज्या काय करायचा, आमटी काय करायची, हा बायकांचा आपल्या नेहमीचा प्रश्न असतो. पण ही एकदा तुम्ही आमटी अशा प्रकारे नक्की ट्राय करून बघा. घरातील सर्वांनाच ही आमटी आवडेल. तर इथे कांदा आणि लसूण माझा छान असा भाजलेला आहे. आता आपण यामध्ये टमॅटो भाजून घेणार आहे. तुम्हाला टमॅटो आवडत नसेल तर स्किप केला तरी चालेल. पण आपल्या गवारीला आंबट अशी छान अशी चव येते त्यामुळे इथे टमॅटो हा आवर्जून घाला. तुम्हाला टमॅटो घालायचा नसला थोडीशी चिंच घातली तरी चालेल. पण गवारीला खूप छान अशी चव येते आंबटपणामुळे. त्यामुळे आवर्जून टमॅटो किंवा चिंच तुम्ही वापरू शकता. तर इथं टमॅटो चांगला अशी पटकन शिजण्यासाठी इथे मी टाकलेला आहे अर्धा चमच हे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ इथे वापरू शकता. तर आता टमॅटो चांगला भाजत आल्यानंतर यामध्ये टाकणार आहे 1 चमचा ते 1.5 चमचा इथे मी लाल तिखट वापरणार आहे. हे घरगुती लाल तिखट आहे. तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते तुम्ही वापरू शकता. तर इथं थोडीशी टाकलेली आहे अर्धा चमचा हळद. तर 2 ते 3 वाट्याची मी गवारीची आमटी बनवणार आहे. त्यासाठी इतकं साहित्य हे पुरेसं होतं. 2 ते 3 लोक आरामात हे आमटी खाऊ शकतात. तर सगळे मसाले वगैरे मी इथे भाजून घेतलेले आहेत. आपल्याला जास्त इतर मसाले कोणते सुद्धा इथे वापरायचे नाहीत. साधीसुधी जितकी तुम्ही आमटी करशीला तितकी ही आमटी छान होते. तर आपण भाजलेली जी गवारी होती ती यामध्ये टाकलेली आहे. 2 ते 3 मिनटं ही छान अशी फोडणीमध्ये परतून घ्यायची आहे आपल्याला. आता शेंगदाण्याचं कूटसुद्धा आत्ताच टाकून यामध्ये परतून घ्यायचं आहे चांगलं. ते सुद्धा मसाल्यासंग एकत्र होईल यासाठी. तर हे सगळं परतून झालेलं आहे. यामध्ये मी टाकणार आहे 1 ग्लास हे पाणी टाकणार आहे.
इथे तुम्ही गरम करून सुद्धा पाणी वापरू शकता किंवा थंडसुद्धा वापरू शकता. तर इथं पाणी टाकल्यानंतर गॅस आपला हाय हीटवर करायचा आहे, जेणेकरून आपल्या ह्या पाणी टाकल्यानंतर गवारीच्या आमटीला चांगली पटकन उकळी येईल यासाठी. जवळजवळ 10 ते 15 मिनटामध्ये आमटी बनवून तयार होते. नक्की ट्राय करून बघा अशा प्रकारे. तर बघू शकताय छान अशी उकळी आलेली आहे. जवळजवळ आता 5 ते 10 मिनटामध्ये गवारी ही शिजून तयार होईल आणि ह्याची आमटी खूप छान अशी, जितकी तुम्ही गवारी व्यवस्थित शिजवशीला तितकी ही ह्याची आमटी खूप छान लागते. यात मी टाकणार आहे लास्टला ती म्हणजे थोडीशी साखर. साखर टाकल्याने थोडीशी छान अशी आपल्या गवारीला आणखीन चव येते आणि मीठ आपलं जे जास्त कमी झालेलं असेल ते मेंटेन होतं, त्यासाठी इथे मी साखर थोडीशी टाकलेली आहे. गवारी इथे माझी शिजून तयार झालेली आहे. लास्टला टाकलेली आहे ती म्हणजे कोथिंबीर. कोथिंबीर ही कधीही नेहमी टाकताना लास्टला टाकायची, म्हणजे जो कोथिंबीरचा कलर आहे तो व्यवस्थित हिरवा तसाच राहतो. तर इथे आपली आमटी खाण्यासाठी तयार आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि ही तुम्ही चपातीसोबत, भातासोबत किंवा गरमागरम भाकरीसोबत ही तुम्ही खाऊ शकता आणि पावसाळ्यामध्ये ह्या आमटीचा तुम्ही आस्वाद घेऊ शकता. आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.